Good morning, friends. In the previous lecture, we see about the chapter number 7, plant growth and mineral nutrition. In that, we see the topic, can you recall, having two questions. After that, we study the point plant growth, that is definition of plant growth. In that, we see growth can be defined as permanent, irreversible increase in the bulk of an organism accompanied by the change of form. This is the definition of growth and it is very important exam point of view. Then after that we see growth as a phenomenon has two aspects, quantitative and qualitative. मग क्वांटिटेटिव्ह म्हणजे आपण बघितलं होतं संख्यात्मक बदल. यामध्ये आपण बघितलं होतं की यामध्ये काय ग्राह्य धरलं जातं, लेंथ, ब्रीथ, साईज, व्हॉल्यूम, बॉडी वेट किंवा ड्राय वेट, नंबर ऑफ सेल, या पद्धतीने आपण ते बघत असतो. तर क्वालिटी यामध्ये डेव्हलपमेंट आणि डिफरन्सिएशन या टर्म आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की मल्टीसेल्युलर प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती ओव्हरऑल लाईफ स्पॅन संपेपर्यंत चालू असते. तर मेरिस्टेम हा असा रिजन असतो की येथे न्यू सेल ज्या असतात या कॉन्स्टंटली आणि कंटिन्युअसली प्रोड्यूस होत असतात, त्यांचं प्रोडक्शन होत असतं. मग मेरिस्टेमचे जे टाईप्स होते 3, ते ऑन द बेसिस ऑफ लोकेशन म्हणजेच पोझिशन आपण बघितले होते, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. यामध्ये आपण त्यांची पोझिशन, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचे फंक्शन बघितले होते. त्यानंतर आपण बघितलं होतं की इनडेफिनाईट आणि इनडिटर्मिनेट जी ग्रोथ असते ही रूट आणि स्टेममध्ये बघायला मिळते. तर लिमिटेड म्हणजे डिटर्मिनेट जी ग्रोथ आहे ती व्हॅस्क्युलर टिश्यू आणि अदर जे ऑर्गन आहे प्लांटचे दॅट इज लीव्हजेस, फ्लावर, फ्रूट यामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर युनिसेल्युलर प्लांटमध्ये जी ग्रोथ असते ही लिमिटेड असते, युनिफॉर्म आणि डिटर्मिनेट असते, बिकॉज युनिसेल्युलर दॅट इज मेड फ्रॉम ओनली वन सेल. देन आफ्टर दॅट वी सी फेजेस ऑफ ग्रोथ. मग या फेजेस ऑफ ग्रोथ ज्या असतात तर यामधल्या सेल ज्या असतात या सेल मेरिस्टेम जे आहे तर त्यात डिवाइड होतात, एनलार्ज होतात आणि डिफरन्शिएट होतात. त्यानुसार त्यांच्या 3 फेजेस असतात ग्रोथच्या. त्यातली पहिली फेज होती फेज ऑफ सेल डिव्हिजन, ऑल्सो कॉल्ड एज सेल फॉर्मेशन. यामध्ये जो काही रेट ऑफ ग्रोथ असते तर ही कशी असते, स्लोवर असते, त्यालाच आपण लॅग फेज म्हटलं होतं. त्यानंतर आपण सेकंड फेज बघितली होती सेल एनलार्जमेंट, ऑल्सो कॉल्ड एज सेल इलॉंगेशन. यामध्ये जी काही रेट ऑफ ग्रोथ असते ही ॲक्सेलरेटेड फॉर्ममध्ये असते, म्हणजेच त्याला आपण एक्सपोनेन्शियल किंवा लॉग फेज म्हटलं होतं. त्यानंतर आपण थर्ड फेज बघितली होती फेज ऑफ सेल मॅच्युरेशन, ऑल्सो कॉल्ड एज सेल डिफरन्सिएशन. यामध्ये जे काही रेट ऑफ ग्रोथ असतो हा स्लो डाऊन होतो आणि कम अप टू द मॅच्युरिटी म्हणजे स्टेडी स्टेट पर्यंत येतो, स्टेशनरी स्टेट किंवा त्याला कॉन्स्टंट स्टेट म्हणू शकतो आपण. त्यानंतर आपण डायग्रॅम बघितली होती व्यवस्थित प्रकारे आणि या डायग्रॅम मध्ये आपण तिघही प्रकारचे झोन बघितले होते. झोन ऑफ सेल फॉर्मेशन दॅट इज फर्स्ट, then second zone of cell elongation and third is zone of cell differentiation, also called as zone of mature cell. त्यानंतर आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे कंडिशन फॉर ग्रोथ. मग कंडिशन फॉर ग्रोथ यामध्ये आपल्याला जे काही डिफरंट एन्व्हायरमेंटल आणि फिजिओलॉजिकल कंडिशन असतात ग्रोथसाठी ज्या आवश्यक असतात तर त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर येतात ते बघायचे.
मग आता सगळ्यात अगोदर आपल्याला फिजिओलॉजी म्हणजे काय ते अभ्यासावं लागेल. कारण तुम्हाला एन्व्हायरमेंटल पर्यावरणीय बदल माहिती आहे, पण फिजिओलॉजिकल कंडिशन म्हणजे काय? तर फिजिओलॉजी म्हणजे मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं मी, की यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? जे नॉर्मल फंक्शन आहे ऑर्गॅनिझमचं आणि त्यांच्या पार्टचं त्याचं अभ्यास केला जातो या ब्रँचमध्ये. दॅट इज हाऊ इट वर्क. धिस इज कॉल्ड ॲज फिजिओलॉजी. मग आता आपल्याला बघायचं आहे की डिफरंट एन्व्हायरमेंटल अँड फिजिओलॉजिकल कंडिशन ज्या ग्रोथसाठी अत्यावश्यक असतात, अशा कोणत्या कंडिशन आहेत? तर पहिली कंडिशन आहे वॉटर, त्याच्यानंतर दुसरी आहे न्यूट्रियंट, तिसरं टेम्परेचर, चौथं ऑक्सिजन, पाचवं लाईट आणि सहावं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्याच्यातलं आपल्याला पहिले बघायचंय वॉटर. मग या वॉटरमध्ये फर्स्ट पॉइंट इज इसेन्शियल कॉम्पोनंट ऑफ प्रोटोप्लाझम. कशाचा इसेन्शियल कॉम्पोनंट आहे हा? प्रोटोप्लाझमचा. अँड मेंटेन टर्जिडिटी ऑफ सेल. काय मेंटेन करतो? आणि टर्जिडिटी ऑफ सेल. मग या वाक्याचा अर्थ असा आहे की वॉटर हे अत्यावश्यक कशासाठी असतं? तर इसेन्शियल कॉम्पोनंट असतं ते प्रोटोप्लाझमचं, आणि त्याचबरोबर ते काय करतं? सेलची टर्जिडिटी म्हणजेच फुगीरपणा किंवा टाइटनेस मेंटेन करायचं काम वॉटर करत असतो. मग आता तुम्हाला यामध्ये या सेंटेन्समध्ये प्रोटोप्लाझम हा जरा कॉम्प्लिकेटेड शब्द वाटत असेल, कारण हा कोणाशी रिलेटेड वाटतोय तुम्हाला? सायटोप्लाझमशी रिलेटेड. परंतु दोघेही शब्द वेगवेगळे आहेत. प्रोटोप्लाझम आणि सायटोप्लाझम यातला फरक मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. प्रोटोप्लाझम दॅट इज इन्क्लूड सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस ऑफ सेल. म्हणजे प्रोटोप्लाझम हा सायटोप्लाझम पेक्षा ब्रॉड कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्यायचे. प्रोटोप्लाझम इन्क्लूड सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस ऑफ सेल. तर सायटोप्लाझम हा कसा आहे? तर नॅरो कन्सेप्ट आहे. कशी? तर बघा ही टर्म all content inside cell membrane excluding the nucleus, this is called as cytoplasm. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोटोप्लाझम ब्रॉड कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस ऑफ सेल इन्क्लूड होतं. मग जो काही वॉटर आहे महत्वाचं जो फॅक्टर आहे, तर कशासाठी अत्यावश्यक आहे? तर प्रोटोप्लाझम याचा महत्वाचा कॉम्पोनंट, सगळ्यात जास्त सेलमध्ये असणारा जो कॉम्पोनंट आहे प्रोटोप्लाझम, तर हा तयार करण्यासाठी वॉटर अत्यावश्यक असतं. आणि त्याचबरोबर सेलचं जो टाइटनेस आहे, फुगीरपणा ज्याला म्हणतो आपण, ते मेंटेन करायचं काम सुद्धा वॉटर करतं. देन द सेकंड पॉइंट इज ऍक्ट ॲज अ ॲक्वियस मीडियम फॉर बायोकेमिकल रिॲक्शन. त्याचबरोबर वॉटर जे आहे याचा पीएच हा जवळपास कसा असतो? तर न्यूट्रल असतो, आणि त्याच्यामुळे हे कसं आहे? तर ॲक्वियस मीडियम आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट सुद्धा म्हटलं जातं वॉटरला, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम बायोकेमिकल रिॲक्शन या घडवून आणल्या जातात. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये सुद्धा शिकलेले आहात. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कॉम्पोनंट बघायचा आहे न्यूट्रियंट. मग न्यूट्रियंटमध्ये काय महत्वाचं जे काही स्टेटमेंट आहे ते बघूया. मायक्रो एलिमेंट अँड मॅक्रो एलिमेंट रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑप्टिमम. न्यूट्रियंट म्हणजे पोषण तत्वे. मग हे जे पोषण तत्वे असतात हे दोन भागांमध्ये डिवाइड झालेले असतात, मायक्रो एलिमेंट आणि मॅक्रो एलिमेंट. मग मायक्रो दॅट इज रिक्वायर इन अ स्मॉल क्वांटिटी, कमी प्रमाणात लागणारे एलिमेंट. तर मॅक्रो एलिमेंट जे आहे तर हे लार्ज क्वांटिटीमध्ये अत्यावश्यक असणारे एलिमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल, जसं ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात जास्त मॅक्रो एलिमेंट्स अत्यावश्यक असणारे कोणकोणते असतात? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट, ज्याला आपण सीपीएफ फॅक्टर म्हणतो. तर मायक्रो एलिमेंट्समध्ये काय लागतं? व्हिटॅमिन्स, नंतर
जे मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि साल्ट हे मायक्रो एलिमेंट्स असतात. मग त्या पद्धतीने झाडांच्या व्यवस्थित वाढीसाठी मायक्रो आणि मॅक्रो एलिमेंट दोघंही अत्यावश्यक असतात. त्याच्यानंतरचा पॉइंट बघायचा आहे आपल्याला टेम्परेचर. मग टेम्परेचर जे आहे तर हे टेम्परेचर प्लांट ग्रोथसाठी किती असायला हवं? 25 to 35 डिग्री सेंटीग्रेड. येथे की नाही 0 हा 35च्या फ्रंट आलेला आहे, तो चुकीने झालेला आहे, तर ते व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. 25 to 35 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतरचा पुढचा फॅक्टर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन, जरी प्लांट्स हे ऑक्सिजन आपल्याला देत असले तरी त्यांना सुद्धा श्वसनासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक असतो. मग बघा, तेच लक्षात घ्यायचंय आपल्याला. ऑक्सिजन इट इज रिक्वायर्ड फॉर द रेस्पिरेशन अँड रिलीज ऑफ एनर्जी, यासाठी आवश्यक असतो. देन द नेक्स्ट फॅक्टर इज लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. तर हा जर्मिनेशन ऑफ सीड अँड फोटोसिंथेसिस जी अत्यावश्यक मासिव प्रोसेस आहे बायोकेमिकल, त्याच्यासाठी आवश्यक असतो. मग जर्मिनेशन ऑफ सीड म्हणजे जे काही बी आहे ते रुजायला पाहिजे, त्याच्यासाठी लाईट अत्यावश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, ज्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये फोटोसिंथेसिस हे चॅप्टर 11वी मध्ये शिकलेलो आहोत. मग ही प्रोसेस करण्यासाठी लाईट इसेन्शियल फॅक्टर आहे. मग हे सगळे जे काही आहे तर या कॉम्पोनंटमध्ये अजून राहिलेले जे आहेत ते म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढचा पॉइंट. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती, ही जशी प्रत्येक म्हणजे ही जी शक्ती आहे तर ही प्रत्येक सजीवासाठी अत्यावश्यक आहे. मग त्या पद्धतीने प्लांटसाठी सुद्धा कशी, तर डायरेक्शन ऑफ ग्रोथ ऑफ द शूट अँड रूट, म्हणजे जे काही डायरेक्शन आहे रूटची ही खालच्या साईडला असते, डाऊनवर्ड, तर शूट जे आहे त्याची जी काही डायरेक्शन आहे ती कशी असते, अपवर्ड डायरेक्शनने असते. म्हणजेच ऑपोजिट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स शूट, आणि रूट जे आहे ते पॉझिटिव्ह टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतात. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कार्बन नायट्रोजन रेशो. मग हा जो काही रेशो आहे तर हा रेशो कशासाठी आवश्यक असतो, इसेन्शियल फॉर प्लांट लाईफ सायकल. वनस्पतींचं जे जीवनचक्र आहे या जीवनचक्रामध्ये कार्बन आणि नायट्रोजन यांचं जे गुणोत्तर आहे ते मेंटेनन्स असायला हवं. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ग्रोथ हार्मोन. मग हे जे काही ग्रोथ हार्मोन असतात त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये पुढच्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. पण एक लक्षात घ्या की ग्रोथ हार्मोन हे दोन प्रकारचे असतात, ग्रोथ प्रोमोटर आणि ग्रोथ इनहिबिटर. मग त्याच्यात ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिक ॲसिड या पद्धतीने इथिलीन हे हार्मोन आहेत, ते आपण पुढील लेक्चरला बघणारच आहोत. नंतर आता आपल्याला महत्वाचा मुद्दा स्टार्ट करायचा आहे, ग्रोथ रेट अँड टाईप ऑफ ग्रोथ. मग हा वाढीचा दर कशा पद्धतीने असतो आणि जी वाढ आहे ती किती प्रकारची असते ते आपल्याला बघायचंय. मग ग्रोथ रेट जे आहे तर याच्या अंडरमध्ये इफिशियन्सी इंडेक्स नावाचा सब पॉइंट्स येतो. त्याचा अर्थ असा आहे, इट इज द इन्क्रीज ग्रोथ पर युनिट टाइम. इफिशियन्सी इंडेक्स म्हणजे काय, इट इज द इन्क्रीज ग्रोथ पर युनिट टाइम. इट इज ऑल्सो कॉल्ड इफिशियन्सी इंडेक्स. म्हणजे पर युनिट टाइमला जी काही वेगाने होणारी वाढ आहे त्याला आपण इफिशियन्सी इंडेक्स असं म्हणतो. ग्रोथ मेजर बाय इन्क्रीज इन द साइज, एरिया of different plant organ like leaf, flower and fruit.
मग ही वाढ जी आहे ही कशी मोजली जाते? तर काय काय वाढेल मग झाडाचं? तर झाडाची साईज वाढते, म्हणजे आकार वाढतो, क्षेत्रफळ वाढतं आणि त्याचबरोबर झाडाला असणारे जे अवयव आहेत, म्हणजेच पानं, फुलं आणि फळं हे सुद्धा वाढतात. हे आपल्याला मॉर्फोलॉजिकली आपण बघू शकतो विथ नेक आईज. Then, second subpoint which is included in growth rate is absolute growth rate. In short, AGR. म्हणजे हे जे 3 शब्द दिलेले आहे, 3 वर्ड्स आहे ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट, त्यांचे इनिशियल लेटर घेतले तर शॉर्टकटमध्ये काय म्हटलं जातं? AGR, आणि हे नेहमी कॅपिटल लेटर्समध्येच लिहिलं जातं. मग हे जे AGR आहे याची डेफिनेशन आपल्याला कशी सांगता येईल? रेशो ऑफ चेंज इन द सेल नंबर that is denoted by DN over the time interval denoted by DT is called absolute growth rate, AGR. बघा पुन्हा एकदा रिपीट करते. रेशो ऑफ चेंज इन द सेल नंबर that is DN over the time interval dt is called absolute growth rate, AGR. म्हणजे कशाचं गुणोत्तर असतं ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट मध्ये? सेलचा नंबर हा बदलत असतो आणि कशाच्या वर? तर अकॉर्डिंग टू टाइम इंटरव्हल, त्याला ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट AGR असं म्हटलं जातं. अल्टरनेटिव्हली इट इज द मेजरमेंट अँड कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाइम. मग बघा याचं जे काही मोजमाप आहे, हे मोजमाप कसं केलं जातं की जी काही टोटल ग्रोथ आहे पर युनिट टाइमला, ती फॉर्म्युल्यामध्ये जर आपण डिनोट करायचा प्रयत्न केला तर तो फॉर्म्युला कसा तयार होईल? AGR इज इक्वल टू DN बाय DT. हे तोंडीपाठ करायचं, कारण ह्या टर्म्स छोट्या छोट्या 2-2 मार्काला किंवा 1 मार्काला विचारल्या जातात. मग ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट इन शॉर्ट AGR इज इक्वल टू DN बाय DT. AGR इज इक्वल टू DN बाय DT. DN is nothing but cell number, that is change in cell number, and DT means time interval. After that, the third sub point which is included in growth rate is relative growth ratio, RER. The AGR, that is absolute growth rate, when divided by total number of cells present in the medium, give relative growth ratio, RGR. म्हणजेच या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की AGR ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट ही जी टर्म आहे त्याला जर टोटल नंबर ऑफ सेल ज्या मीडियममध्ये प्रेझेंट आहे त्यांनी भागलं किंवा विभागणी असं म्हटलं जातं त्याला, तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल? रिलेटिव्ह ग्रोथ रेशो, RER. RER is denoted in formula is equal to AGR upon N. RER, RGR, that is relative growth rate, is equal to AGR upon N. N means total number of cell which is present in the medium. This formula is so important. AGR and RGR are useful in describing dynamic of cell growth in culture. जी कल्चरमध्ये डायनॅमिक सेल ग्रोथ आहे तर तिचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी या दोघंही टर्म्स अत्यावश्यक असतात, AGR अँड RGR. AGR म्हणजे काय? ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट, आणि RGR म्हणजे रिलेटिव्ह ग्रोथ रेट. हे वारंवार का रिपीट करते मी? कारण हे तुमचं तोंडीपाठ असायला हवं. त्याच्यानंतर आपल्याला
पुढचा टॉपिक बघायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला सेकंड पार्ट मध्ये जावं लागेल. थोडं थांबायचंय. सेकंड PDF ओपन करते मी आता. तोपर्यंत परत एकदा रिपीट करते मी ही ग्रोथ रेट यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर इफिशियन्सी इंडेक्स नावाची टर्म, त्याच्यानंतर सेकंड टर्म येते ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट, त्याच्यानंतर रिलेटिव्ह ग्रोथ रेशो ज्याला म्हटलं जातं, रिलेटिव्ह ग्रोथ रेशो हा फॉर्म्युल्यामध्ये कसा इन्क्लूड केला जातो किंवा डिनोट केला जातो, RGR इज इक्वल टू AGR अपॉन N, हे आपण बघितलं. आणि हे दोघंही टर्म्स जे आहे AGR आणि RGR, तर या डायनॅमिक जी काही सेल ग्रोथ आहे कल्चर मधली, तर ती डिस्क्राईब करण्यासाठी अत्यावश्यक असतात. त्यानंतर आता आपल्याला एक डायग्राम बघायची आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ रेट कंपॅरिझन दाखवलेलं आहे. मग ग्रोथ रेट कंपॅरिझन ही 2 पानांच्या स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. मग बघा, तुम्हाला एक जे छोटं पान दिसतंय आणि त्याच्या शेजारी मोठं पान दिसतंय, तर ते कसं लक्षात घ्यायचं आहे की ए जे काही ए आणि बी हे डिफरंट साईजचे जे लीफ घेतलेले आहे, परंतु त्यांचा जो काही इन्क्रीज एरिया आहे तो पर्टिक्युलर टाइमला हा सेम वाढतोय, हेच दर्शवायचंय या डायग्राम मध्ये. मग अशा पद्धतीने तर बघा, both the leaves grow and increase their area by 5 centimeter square to produce A and B leaves. A leaf of 5 centimeter square in size grow 5 centimeter square per day. हे जे लीफ आहे हे एका दिवशी 5 सेंटीमीटर स्क्वेअर या वाढीच्या गतीने वाढत आहे. तर जी काही रिलेटिव्ह ग्रोथ रेट आहे त्यांची ही 100% आहे. मग बघा, इफ द लीफ इज 50 सेंटीमीटर स्क्वेअर इन साइज अँड द ग्रोथ रेट पर डे इज 5 सेंटीमीटर स्क्वेअर, then its RGR would become 10%. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्हॅल्यू 10% कशी येते, तर बघा, दोघी जे लीफ आहे ते सारख्याच प्रपोर्शनने वाढत आहे पर डे, एका दिवशी. म्हणजे त्यांची जी काही ॲब्सोल्यूट ग्रोथ आहे ती व्यवस्थित होत आहे, म्हणजे सेम होत आहे ॲब्सोल्यूट ग्रोथ, हे लक्षात घ्यायचंय. आणि ॲब्सोल्यूट ग्रोथ हिची जी डेफिनेशन बघितली होती आपण, ही डेफिनेशन आपण काय बघितली होती, आठवतंय? तर रेशो ऑफ चेंज इन द सेल नंबर DN ओव्हर द टाइम इंटरव्हल DT इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. हे बघितलं होतं आपण की पर्टिक्युलर वेळेमध्ये ज्या काही सेलचा नंबर आहे तर तो काय होतोय, चेंज होतोय, त्याला आपण ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट म्हणतोय. म्हणजेच त्याचा फॉर्म्युला AGR इज इक्वल टू DN बाय DT हे आपण बघितलं होतं. मग आपण आता पानांच्या स्वरूपात प्रत्यक्षरित्या ह्या ज्या काही दोघी टर्म्स आहे त्या अप्लाय होता की नाही ते बघतोय. मग आता याच्यामध्ये जी काही यांची ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट आहे दोघी पानांची, ही कशी आहे, सेम आहे. ते वाक्य कुठे दिलेलं आहे तुम्हाला, येथे, सेम ॲब्सोल्यूट increase in area in a given
टाइम या पद्धतीने दिले. आता दुसरी टर्म काय बघायची आपल्याला, RGR रिलेटिव्ह ग्रोथ रेट. मग रिलेटिव्ह ग्रोथ रेट जो असतो तर हा पर्टिक्युलर आपण काय बघितलं याची डेफिनेशन, रेशिओ ऑफ ग्रोथ इन अ गिव्हन टाइम और इनिशियल ग्रोथ असाही त्याचा अर्थ होतो. मग RGR चा फॉर्म्युला होतो AGR अपॉन N. मग बघा मित्रांनो, आता यामध्ये RGR इज इक्वल टू AGR अपॉन N म्हणजेच RGR आपल्याला काढायचंय, RGR इज इक्वल टू मग 50 सेंटीमीटर स्क्वेअर. आता ते त्या वर्ड मध्ये जाईल म्हणून मी ते युनिट काही लिहित नाही. मग 50 अपॉन 5, 5 ला 5 गेला किती राहिलं 10%. मग ही जी काही व्हॅल्यू दिलेली आहे ही व्हॅल्यू म्हणजेच काय, इट इज द RGR रिलेटिव्ह ग्रोथ रेट असं लक्षात घ्यायचंय. अगदी सोप्या टर्म्स आहे, काहीच कठीण नाहीये, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अडचण आली तर मला फोन करून विचारायचा. परंतु तुम्हाला इतक्या सुटसुटीतपणे शिकवलं जातंय की अडचण ही येणारच नाही. त्यानंतर आता आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ ग्रोथ. मग दोन टाइप्स असतात ग्रोथचे. द फर्स्ट वन इज अरिथमॅटिक ग्रोथ and the second one is geometric growth. मग द फर्स्ट वन जी आहे ज्याला आपण अरिथमॅटिक ग्रोथ म्हटलं त्याबद्दल बघूया. द फर्स्ट पॉइंट इन दॅट ग्रोथ रेट इज अ कॉन्स्टंट. ग्रोथ रेट वाढीचा दर कसा असतो, कॉन्स्टंट, तो बदलत नाही. आणि कशा स्वरूपात बदलतो तो, इन्क्रीज, किंवा तो कशा स्वरूपात वाढतो, इन्क्रीज इन द ग्रोथ ऑकर इन अ 2, 4, 6, 8 सेंटीमीटर ETC. म्हणजे 2च्या पटीत तो दर वाढत असतो, त्याला अरिथमॅटिक ग्रोथ म्हटलं जातं. ग्रोथ कशी आहे, कॉन्स्टंट आहे आणि ती कशा पद्धतीने वाढते, 2च्या पटीत वाढते. ग्रोथ रेट जो आहे तो कॉन्स्टंट आहे, आपण बरंच बघितलं. द थर्ड पॉइंट इज आफ्टर मायटोसिस. मायटोसिस दॅट इज इट इज द सेल डिव्हिजन इन दॅट द क्रोमोझोम नंबर इज इक्वेशनल. क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो डिप्लॉइड असेल तर डिप्लॉइड राखला जातो, हॅप्लॉइड असेल तर हॅप्लॉइड राखला जातो. ऑफ वन of the daughter cell continue to divide and the other cell take part in the differentiation and maturation. मग बघा, सेल डिव्हिजन हे जे चॅप्टर आहे हे आपण 11वीला चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. तर याच्यामध्ये जी मायटोसिस प्रोसेस आहे तर ही मायटोसिस प्रोसेस काय केली जाते, एका डॉटर सेलची ही कंटिन्यू होत असते. बघा तेच वाक्य दिलंय. आणि ज्या अदर सेल आहे, या अदर सेल कशामध्ये पार्टिसिपेशन करतात, तर डिफरन्सिएशन नावाची प्रोसेस आणि दुसरी प्रोसेस मॅच्युरेशन. मग डिफरन्सिएशन प्रोसेस म्हणजे काय, तर मी कालही सांगितलं होतं की याच्यामध्ये परमनंट चेंज इन अ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल लीडिंग टू मॅच्युरेशन. म्हणजे मॅच्युरेशन, परिपक्व होण्याच्या अगोदरची जी स्टेप आहे त्याला डिफरन्सिएशन म्हटलं जातं. या डिफरन्सिएशन प्रोसेसमध्ये काय होतं की कायमस्वरूपी बदल हा त्यांच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन मध्ये केला जातो त्या सेलच्या, आणि त्याच्यानंतर ती काय होते, मॅच्युअर होते ती सेल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉइंट, एक्झाम्पल, इलॉंगेशन ऑफ रूट ॲट अ कॉन्स्टंट रेट. जे काही झाडाचं मूळ असतं याची जी काही लेंथ असते ही कॉन्स्टंट रेटने, म्हणजे कंटिन्युअस ती वाढ होत असते. लिनियर कर्व इज ऑब्टेन व्हेन ग्रोथ रेट इज अ प्लॉटेड अगेन्स्ट द टाइम. जर आपण अरिथमॅटिक ग्रोथचा जर ग्राफ काढायचा ठरवला अकॉर्डिंग टू टाइम तर आपल्याला कोणती कर्व मिळते, लिनियर कर्व. मग ही लिनियर कर्व म्हणजे काय, तर स्ट्रेट लाईन कर्व
असते ही. अशा पद्धतीने आपल्याला ती कर्व मिळते. लिनियर कर्व हे अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये आढळून येणारे प्रॉपर्टी आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे अरिथमॅटिक ग्रोथ इज एक्सप्रेस मॅथेमॅटिकली बाय ॲन इक्वेशन. जर समीकरणाच्या स्वरूपात अरिथमॅटिक ग्रोथ आपल्याला बघायची असेल तर ती फॉर्म्युल्याच्या स्वरूपात कशा पद्धतीने दिलेली असते? LT इज इक्वल टू L0 प्लस RT, where LT that is length at time t. जी काही पर्टिक्युलर टाइम लिमिटमध्ये जी काही लांबी वाढते त्याला LT संबोधलं जातं. त्याच्यानंतर L0 म्हणजे काय? लेंथ ॲट टाइम 0, शून्य कालावधी असताना होणारी लेंथ त्याला L0. R मीन्स ग्रोथ रेट, वाढीचा दर, आणि T तर सर्वांना माहीत असतं टाइम ऑफ ग्रोथ, वाढीला लागणारा कालावधी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे आहे व्हेरियस मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लिनियर ग्रोथ ऑफ स्टेम अँड रेडिकल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की टाइप्स ऑफ ग्रोथमध्ये 2 टाईप होते, अरिथमॅटिक आणि दुसरं जिओमेट्रिक ग्रोथ. मग मध्येच हा पॉइंट कसं काय आला? तर लक्षात घ्या, आपण बघितलं अरिथमॅटिक ग्रोथ ही कशी असते? कॉन्स्टंट होत असते. त्यांचा जो काही ग्रोथ रेट असतो हा कॉन्स्टंट असतो. आणि कशी इन्क्रीज होते ती ग्रोथ? तर अरिथमॅटिक प्रपोगेशन मध्ये होत असते, म्हणजे 2च्या पटी 2, 4, 6, 8 सेंटीमीटर ETC असं आपण बघितलं होतं. आणि याच्यामध्ये आढळणारा जो काही कर्व असतो, आपण बघितलं की जर आपण ग्राफ त्या लेंथचा बघितला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसवर जर प्लॉट केला अकॉर्डिंग टू टाइम, म्हणजे टी घेतला आपण आणि इकडे लेंथ घेतली, तर तो आपल्याला प्लॉट केल्यानंतर ग्राफ कसा मिळतोय? लिनियर कर्व मिळते आपल्याला. म्हणजेच बघा, व्हेन ग्राफ ऑफ लेंथ L इज प्लॉटेड अगेन्स्ट द टाइम T, अ लिनियर कर्व इज ऑब्टेन ॲज इंडिकेटेड इन द डायग्राम. असं आपल्याला थोडक्यात आहे. मग इथे आपल्याला काय बघायचं आहे की लिनियर ग्रोथ होत असेल स्टेम आणि रेडिकलची, तर त्यासाठी असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या कशा पद्धतीने मोजल्या जातात, म्हणून हा पॉइंट मध्ये घातलेला आहे. कारण हा कशामध्ये इन्क्लूड होतो? तर अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये इन्क्लूड होतो. मग बघा आता व्हेरियस ज्या मेथड आहे त्याच्यातली फर्स्ट मेथड जी आहे ती बघूया, डायरेक्ट मेथड. मग ही जी डायरेक्ट मेथड आहे तर ही कशी मेजर केली जाते? तर विथ द हेल्प ऑफ ऑर्डिनरी मेजरिंग स्केल. जी काही सामान्यपणे स्केल पट्टी असते तर त्याच्याने ही मेथड कंडक्ट केली जाते. आणि त्याच्यामुळे इट इज अ सिंपल मेथड आहे, ही अतिशय सोपी अशी पद्धती आहे, म्हणून तिला म्हटलं जातं डायरेक्ट मेथड. देन द सेकंड वन इज होरिझोंटल मायक्रोस्कोप यूज टू मेजर ग्रोथ इन द फील्ड. म्हणजे या हॉरिझॉन्टल मायक्रोस्कोपचा उपयोग कुठे केला जातो? तर जे काही फील्ड शेत आहे तर या शेतामध्ये असणारी जी सजातीय रोपे आहेत तर यांची ग्रोथ कशा पद्धतीने मोजली जाते? तर ती हॉरिझॉन्टल मायक्रोस्कोपने. त्यानंतर एक्झॅनोमीटर नावाचं यंत्र आहे. तर धिस इक्विपमेंट इज यूज फॉर अ प्रेसाइज मेजरमेंट ऑफ लिनियर ग्रोथ ऑफ शूट. शेंडा जो आहे झाडाचा याची लिनियर ग्रोथ जर मोजायची असेल तर एक्झॅनोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं. आणि याचे 2 टाईप असतात. द फर्स्ट टाईप इज आर्क एक्झॅनोमीटर अँड द सेकंड वन इज पेफर एक्झॅनोमीटर. P is a silent in this. फेफर. मग
त्याच्यानंतरचा पॉइंट बघायचा आहे आपल्याला क्रिस्कोग्राफ. मग हा जो काही क्रिस्कोग्राफ आहे तर हा कशा पद्धतीने ग्रोथ मेजर करतो, तर हा रेकॉर्ड करतो प्रायमरी ग्रोथ व्हेरी रॅपिडली, म्हणजे अतिशय जलद गतीने जी प्रायमरी ग्रोथ होत असेल तर ही रेकॉर्ड करण्याचं काम हा क्रिस्कोग्राफ करत असतो. इट मॅग्निफाईज ग्रोथ अप टू 10,000 टाइम गिव्हिंग इन्फॉर्मेशन ऑफ ग्रोथ पर सेकंड. म्हणजे याचा जो मॅग्निफिकेशन रेट आहे तर हा जबरदस्त आहे, 10,000पेक्षाही जास्त. आणि त्याचबरोबर प्रत्येक सेकंदाला हा ती इन्फॉर्मेशन देत असतो, म्हणजे अतिशय जलद गतीने जे काही मेजरमेंट आहे ते करण्याचं काम हा क्रिस्कोग्राफ करत असतो. आणि ही जी काही टेक्निक आहे किंवा हे जे यंत्र आहे क्रिस्कोग्राफ, हे कोणी शोधून काढलं, तर सर JC बोस नावाच्या सायंटिस्टने हे शोधून काढलंय. द नेक्स्ट पॉइंट इज जिओमेट्रिक ग्रोथ. आता आलो आपण जी टाइप्स ऑफ ग्रोथ मध्ये 2 टॉपिक होते, अरिथमॅटिक आणि दुसरा जिओमेट्रिक. तर मग जिओमेट्रिक ग्रोथ आपण बघत आहोत आता. द फर्स्ट पॉइंट इज सेल डिव्हाइड्स मायटोटिकली इंटू टी. मग बघा, जसं त्यामध्ये सुद्धा मायटोटिक डिव्हिजन होती आणि ग्रोथ रेट कॉन्स्टंट होता, मग यामध्ये सुद्धा सेल ज्या आहे त्या अगोदर विभाजित केल्या जातात. कोणत्या प्रोसेसने? मायटोसिस या प्रोसेसने. मग एका सेलचे मायटोसिस झाल्यानंतर काय होईल, 2 याच्यामध्ये विभागल्या जातील. हियर बोथ द डॉटर सेल कंटिन्यू टू डिव्हाइड अँड रिडिव्हाइड रिपीटेडली. सच अ ग्रोथ इज कॉल्ड जिओमेट्रिक ग्रोथ. मग बघा, या प्रोसेसमध्ये काय होतं, आता समजा ही एक सेल आहे, हिच्या 2 सेल होतील डॉटर सेल. मग या 2 डॉटर सेलच्या परत किती होतील, न्यूली फॉर्म डॉटर सेल 4 होतील. म्हणजे अशा पद्धतीने हे कंटिन्युअस चालू असतं हे सत्र. लक्षात घ्या, एकाची 2, त्यानंतर 2ची 4, मग 4च्या किती होतील, 16 होतील ना. मग अशा पद्धतीने हे कंटिन्युअस चालत राहील ही टेक्निक. The next point is initially growth rate is slow but later rapid growth at exponential rate. म्हणजे स्टार्टिंगला हा जो काही वाढीचा दर असतो हा कसा असतो, मंद गतीने असतो. त्यानंतर तो कसा घेतो, तीव्र स्वरूपामध्ये वाढत राहतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, एक्सपोनेन्शियल. जसं आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं फेजेस ऑफ ग्रोथ मध्ये, एक्सपोनेन्शियल म्हणजे ऍक्सेलरेटेड ग्रोथ, म्हणजे फास्ट रेटने वाढणारी ग्रोथ. The next point is expressed mathematically by an equation W1 is equal to W0 RT to the base E. आता बघा, हा जो काही E आहे बेसला आहे RTच्या, एवढं लक्षात घ्यायचंय इथे. मग W1 that is final size, while W0 is initial size. Then R growth rate, T time of growth and E base of natural logarithm. जे मी सांगितलं RTच्या बेसला E असतो. म्हणजेच जिओमेट्रिक ग्रोथ जी आहे तर इचं इक्वेशन काय आहे, तर W1 इज इक्वल टू W0 RT टू द बेस E. आणि अरिथमॅटिक ग्रोथचं जे इक्वेशन होतं ते काय होतं, LT इज इक्वल टू L0 प्लस RT. कारण आपण अरिथमॅटिक ग्रोथ मध्ये लेंथ जी आहे तर ही लेंथ मोजत असतो, तर जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये आपण W ला ग्राह्य धरलंय का, कारण आपण साईज मोजतोय, फायनल साईज. त्याच्यानंतर अरिथमॅटिक आणि जिओमेट्रिक या दोघही ग्रोथ ज्या आहे तर या दोघी ग्रोथ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ने बघितल्या तर आपल्याला कशा दिसून येतात, या पद्धतीने दिसून येतात. तर बघा, धिस फर्स्ट डायग्राम इज ऑफ हॅव्हिंग अरिथमॅटिक ग्रोथ. कारण याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जी डॉटर सेल आहे
मायटोसिस प्रोसेसने कंटिन्यू काय होते, डिवाइड होते. आणि अदर ज्या सेल आहे तर त्या अदर सेल कशामध्ये टेक पार्ट घेतात, डिफरन्सिएशन आणि मॅच्युरेशन मध्ये. मग बघा ही इकडची जी पिंक कलरची आहे ही कंटिन्युअस काय आहे, तर जे काही अदर सेल ज्या आहे ज्या टेक पार्ट करताय डिफरन्सिएशन आणि मॅच्युरेशन, आणि डॉटर सेल जी आहे ती काय होते, तर 2, 2च्या 4 या पद्धतीने काय होते, ती ग्रोथ होते. त्याच्यानंतर जिओमेट्रिक ग्रोथ. जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये काय होतंय, कंटिन्युअस या बाजूनेही आणि या बाजूने. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की 2, 2च्या 4 होतील, नंतर मग या पद्धतीने ते मल्टिप्लिकेशन होत असतं. त्याच्यानंतर इथे खालच्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे, झायगोट हा डिवाइड होतोय. डिवाइड झाल्यानंतर जिओमेट्रिक फेज ज्या काही आहे या फेज मध्ये आल्यानंतर या ज्या सगळ्या सेल असतात या डिवाइड होतात. पिंक कलरच्या ज्या सेल आहे तर या पिंक कलरच्या सेल ज्या आहे ह्या कॅपेबिलिटी ऑफ डिव्हिजन दाखवतात. आणि ब्ल्यू कलरच्या ज्या सेल आहे तर त्या काय करतात, जी काही डिव्हिजन कॅपॅसिटी आहे ती त्यांची नष्ट झालेली असते, ब्ल्यू कलरच्या सेल, जे यामध्ये दाखवलेलं आहे. मग अरिथमॅटिक फेज जी आहे तर या अरिथमॅटिक फेज याच्यामध्ये सेल ज्या काही आहे पिंक कलरच्या, अरिथमॅटिक आणि जिओमेट्रिक दोघी फेज मध्ये. तर पिंक कलरच्या सेल मी आताच सांगितलं की डिव्हिजन कॅपॅसिटी दाखवतात, आणि ब्ल्यू कलरच्या ज्या सेल आहे ज्यांच्यामध्ये डिव्हिजन कॅपॅसिटी लॉस्ट झालेली आहे. अशा पद्धतीने जिओमेट्रिक ग्रोथ, अरिथमॅटिक ग्रोथ आणि स्टेजेस ड्युरिंग एम्ब्रियो डेव्हलपमेंट शोईंग जिओमेट्रिक अँड अरिथमॅटिक फेजेस हे तिघही डायग्रॅम एका कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला दर्शविण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉइंट, ग्रोथ कर्व. It is a graphic representation of a total growth against time. This is the definition of growth curve. Again I repeated, it is a graphic representation म्हणजे ग्राफच्या स्वरूपात दाखवलं जातं. काय दाखवलं जातं, टोटल ग्रोथ अगेन्स्ट टाइम. जी काही ग्रोथ आहे टोटल ती एका पर्टिक्युलर टाइम लिमिट मध्ये किती होते हे एका ग्राफने दाखवलं जातं, त्याला ग्रोथ कर्व म्हटलं जातं. मग ही ग्रोथ कर्व 3 प्रकारचे याचे टाइप्स असतात, लिनियर, एक्सपोनेन्शियल अँड द थर्ड वन इज सिग्मॉइड. Sigmoid also called as stationary phase. Sigmoid जी काही आहे सिग्मॉइड जो कर्व आहे तर याच्यामध्ये शेवटची जी काही स्टेप असते ही स्टेशनरी फेजची असते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की अरिथमॅटिक आणि जिओमेट्रिक या ज्या दोन ग्रोथ आहे तर यांच्यामध्ये दिसणारे ग्राफ कसे असतात. अरिथमॅटिक ग्रोथ कर्व ही लिनियर असते, तर जिओमेट्रिक ग्रोथ जी असते ही एक्सपोनेन्शियल म्हणजे तीव्र गतीने होत असते. मग या ज्या 3 डिस्टिंक्ट फेजेस आहेत ग्रोथच्या त्या बघूया. बघा, फेजेस ऑफ ग्रोथ रेट बघितलं होतं आपण, फेजेस ऑफ ग्रोथ रेट ग्रोथ फक्त. तर त्याच्यामध्ये फेज ऑफ सेल डिव्हिजन, सेल एनलार्जमेंट, सेल मॅच्युरेशन याच्यामध्ये आपण 3 पॉइंट बघितले होते, लॅग फेज, एक्सपोनेन्शियल अल्सो कॉल्ड एज लॉग फेज आणि स्टेशनरी फेज. मग ते पुन्हा एकदा रिपीट होत आहे, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं लक्षात ठेवायचं. लॅग फेज म्हणजे काय, तर यामध्ये ग्रोथ रेट हा स्लो असतो, लॅग फेज स्लो रेट असं लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट वन इज एक्सपोनेन्शियल अल्सो कॉल्ड एज लॉग फेज. यामध्ये ग्रोथ रेट हा फास्टर असतो, सेल इलॉंगेशन हे अतिशय तीव्र गतीने होत असतं. द थर्ड वन इज स्टेशनरी फेज. इन दॅट ग्रोथ रेट ग्रॅज्युअली स्लो म्हणजे हळूहळू जो काही वाढीचा दर असतो हा मंदावतो. सेल डिफरन्सिएशन यामध्ये घडून येत असतं, कारण आता सेल ही डिफरन्सिएशन झाल्यानंतर मॅच्युरिटी परिपक्व होण्याच्या स्वरूपात असते, आणि एकदा ती मॅच्युअर झाली की ग्रोथ होईल का, नाही. म्हणून मग
यामध्ये सेल डिफरन्सिएशन झाल्यानंतर मॅच्युरिटी स्टेप येते. देअर इज नो ॲडिशन ऑफ न्यू सेल अँड ग्रोथ रिमेन स्टेडी. स्टेडी मीन्स कॉन्स्टंट. मग अशा पद्धतीने लॅग फेज स्लो रेट असतो. एक्सपोनेन्शियल लॉग फेज याच्यामध्ये तीव्र गतीने ग्रोथ रेट असतो आणि स्टेशनरी म्हणजे कॉन्स्टंट ग्रोथ रेट. मग आता आपल्याला ग्राफ बघायचे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व. एक्सपोनेन्शियल दॅट इज फास्ट रेट. याच्यामध्ये जे शेप कर्व दिसते याच्यामध्ये हा वाढीचा कालावधी हा हळूहळू स्लो आहे आणि नंतर एकदम फास्ट आहे, वरती जातोय तो कर्व. आणि एक्सिस आणि वाय एक्सिस वर पॉप्युलेशन साईज दाखवलेली आहे आणि एक्स एक्सिस वर इयर दाखवलेला आहे. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व. दुसरा ग्राफ जो आहे तो ग्राफ आहे सिग्मॉइड ग्रोथ कर्व. तुम्हाला हा ग्राफिक रिप्रेझेंटेशन जे काही आहे तर हे विचारलं जातं परीक्षेमध्ये. कशा पद्धतीने तुम्हाला 3 मार्काला येऊ शकतं हे कदाचित, किंवा 2 मार्काला. मग यामध्ये बऱ्याचदा काय होतंय की ग्राफ हा तुम्हाला या पद्धतीने दिलेला असतो, परंतु नावं दिलेले नसतात. ते नावं तुम्हाला लिहायची असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅग फेज दॅट इज स्लो ग्रोथ रेट. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फेज दॅट इज फास्टर रेट. अँड आफ्टर दॅट इट इज स्टेशनरी फेज. मग या फेजवर काय होतंय, सपाटीकरण. सपाटीकरण म्हणजे अतिशय स्लो रेट होतो ग्रोथ आणि येथे ज्या सेल आहे त्या वाढत नाही, ॲज इट इज राहतात, कॉन्स्टंट राहतात. वाय एक्सिस वर काय रिप्रेझेंट केलेलं आहे, साईज अँड वेट ऑफ द ऑर्गन. आणि एक्स एक्सिस वर रिप्रेझेंट केलं आहे टाइम. मग या 3 ज्या फेज आहे, लॅग फेज स्लो रेट, एक्सपोनेन्शियल फास्ट रेट, स्टेशनरी कॉन्स्टंट रेट, हे लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्वाचा ग्राफ आहे हा आणि तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजावून सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. मग ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ जो आहे तो म्हणजे काय, याला शॉर्टकटमध्ये GPG म्हटलं जातं. इनिशियल लेटर घ्यायचे आणि कॅपिटल घ्यायचे. ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ, GPG, given by German physiologist 1873. Definition is that total time period required for all phases to occur is called grand period of growth. टोटल टाइम जो काही आहे तो कशासाठी, तर ह्या ज्या सगळ्या फेजेस बघितल्या आपण, 3 फेजेस बघितल्या ना आपण, कोणकोणत्या, लॅग फेज, एक्सपोनेन्शियल फेज आणि स्टेशनरी फेज. या तिघही फेजेस पूर्णपणे झाल्यानंतर लागणारा जो कालावधी आहे त्याला काय म्हटलं जातं, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण आज जे काही टॉपिक शिकलेलो आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे. 1-1, 2-2 मार्काला विचारले जाणारे प्रश्न आहेत या टॉपिकवर आणि विचारलेच जातात ते प्रश्न. डेफिनेशन, फॉर्म्युला, नंतर एक्सप्लेनेशन आणि मी जो काही तुम्हाला ग्राफिक रिप्रेझेंटेशन सांगितलं, सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणजे ही ग्रोथ कर्व, ही डायग्रॅम जे काही आहे ही तर नक्की विचारली जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यासायचं. आजचा जो काही टॉपिक आहे तो आपला संपलेला आहे. धन्यवाद.